हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. तर इथं हा व्हिडिओ इथं दोन दिवसाची व्हिडिओ ते एडिट करून मी तुमच्याशी शेअर करते. तर इथं आदल्या दिवशी रात्रीचा व्हिडिओ हा निम्मा स्वयंपाक वगैरे झालेला होता. एक भाजी केलेली होती आणि बाकीचा स्वयंपाक मला करायचा होता. तर आल्यानंतर थोडंसं किचन वगैरे क्लीन केलं होतं. थोडं बाहेर गेले होते, परत आल्यानंतर थोडं किचन वगैरे क्लीन केलं. त्याच्यानंतर सुरुवात झाली होती कामाची. तर इथं पटपट आवरण्याचा प्रयत्न करत होते, कारण की ऑलरेडी वाजलेले होते 7:30 आणि उशीर झाला होता. काम वगैरे करायचं होतं, तर पटपट आवरायचं चालू होतं. तर काही लोक अशी आहेत की नाही का टोमणे मारत असतात किंवा काही बोलत असतात वगैरे चालू असतं काही लोकांचं. तर आयुष्यात ना मागे वळून बघायचंच नाही. तेव्हा कोण काय म्हणतो, अरे बापरे याच्यामुळे आपलं असं झालं तसं झालं, आपलं वाईट झालं, असा विचार करण्यापेक्षा मी तर म्हणते प्रत्येक गोष्ट चांगला वाईट कुठला ना कुठला आपल्याला अनुभव देत असते. तर इथं बघा अन्वीचे नखरे कसे चालू झाले. ॲक्च्युली मला माहीत नव्हतं व्हिडिओ चालू होता आणि या मॅडमचं इकडे काहीतरी चालू होतं आणि मला हे माहीतच नव्हती अशी नाटकं करते इकडे. तर त्याला जाऊ द्या. तर काही लोक अशी बोलत होती की म्हणजे काहींना चांगले वाईट अनुभव येत असतात आयुष्यात मागे वळून. म्हणजे अरे बापरे याच्यामुळे माझं काहीतरी वाईट झालं असा विचार करण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट चांगला वाईट कुठला तरी अनुभव देत असते आपल्याला. आणि आपल्याला जगण्यासाठी ना चांगलं वाईट हे दोन्ही अनुभव खूप महत्त्वाचे असतात. हे तर मी चांगलं लोक काय म्हणतील या वाक्यावर आपलं आयुष्य काढत जर आपण बसलो ना, तरी लोकांना आपल्या आयुष्यात आनंदात असणार आहेत ना तुमच्या आपल्या दुःखांमध्ये असणार आहेत, ना उद्या आपल्या गरजेला धावून येणार आहेत, ना आपल्या हाक्याला कधी धावणारी किंवा उभी राहणारी असणार आहेत ही लोक. त्यामुळे लोक काय म्हणतील या विचाराने आपण आपलं आयुष्य थांबवायचं नाही आहे मग, आणि ते कधी थांबवलं पण नाही पाहिजे. कारण मी माझा आनंद कायम मी म्हणत आले की परिस्थिती कशी जरी असली, माझ्या हातात जरी नसली, तर त्या परिस्थितीमध्ये कसं वागायचं हे माझ्या हातात आहे आणि तिथे आपण आनंदी राहायचं हे मी नक्कीच ठरवलं होतं. इथं स्वयंपाक वगैरे चालू होता आणि थोडीशी कामं बाकीच होती. पटपट चालूच होतं. आज लोकांना आपण आवडतो म्हणून आपण आपलं उद्या पण आपण त्यांना आवडणार आहे हे शक्य नाही आहे आणि असं होऊ शकत नाही. पण आपल्याला जर उद्या पण त्यांना आवडण्यासाठी आपल्याला पुन्हा नव्याने कष्ट करावे लागणार आहेत आणि पुन्हा सुरुवातीपासून म्हणजे शून्यापासून आपल्याला ती सुरुवात करावी लागणार आहे. काहीतरी नवीन मिळवण्यासाठी प्रत्येक वेळेला आपल्याला नव्यानेच सुरुवात करावी लागते. तशीच ती छोटीशी सुरुवात माणसाने आयुष्यात केलीच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने ना स्वतःची ताकद ओळखायला शिकलं पाहिजे. तुम्ही स्वतःला शोधा. तुम्ही लोक तर काय दोष काढायला असतातच, रिकामेच आहेत लोक, ज्यांना कामं नाही येत ना ती लोक दोष काढतच असतात. त्याच्यामुळे आपण एक पाऊल पुढे टाकलं ना तर लोक आपल्याला मागं घेण्यासाठी आहेत, नावं ठेवण्यासाठी आहेत, बाबा ह्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. पण पुढं जाण्यासाठी काहीही लोक आपल्याला उत्साहित करणार नाही, पण मागं खेचण्यासाठी लोक काही ना काही कारणं शोधत असतात. त्याच्यामुळे ना आपल्याला स्वप्न बघायची आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला गोल तयार ठेवायचे. आपल्याला उंच गाठायचं आहे. खाली खेचण्यासाठी तर लोक आहेतच आपल्या आयुष्यामध्ये. एक जिद्द ठेवायची की पुढं जाण्यासाठी आपल्याला काय करता आलं पाहिजे. एक पाऊल आपल्याला पुढे टाकायचे. नेहमी आपण हा विचार करायचा की तो काय विचार करतो याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. आपलं गोल, आपलं स्वप्न पूर्ण करायचं, आपल्याला पुढे पाऊल टाकायचं, आपल्याला पुढे जायचं. ह्याचा त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आपण आपली ऊर्जा एनर्जी घालवण्यापेक्षा आपण आपला तो वेळ, आपली ती एनर्जी आपल्या कामामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपली कोणती स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण तो वेळ घालवला पाहिजे. नक्कीच लोक बोलत असतात, लोक काहीही बोलतात. लोकांच्या मनावर आपण घेऊ शकत नाही. आणि जर तुम्ही लोकांच्या मनावर घेत बसले ना तर तिथं तुम्ही खचले आणि तिथंच तुमचं संपलं, तुम्ही तिथंच राहिले. लोक काय म्हणतील ना ह्याचा विचार तुम्ही करूच नका. आपला आनंद आहे ना तो आपल्याला जपायचा आहे. कारण माणसांना वेळेनुसार बदलतात. आपल्याकडे आज पैसा आहे, माणसं लगेच आपल्याला आज गरज आहे तर ती लोक आज आपल्यापासून लगेच लांब जातात. त्याच्यामुळे ना माणसाने पैशाला महत्त्व
न देता आपली फॅमिली माणुसकी जपा. कशी कशी याचा TDS वगैरे चेक करणार ना तुम्ही? केलं? हां. किती वेळ चालू ठेवायचं? कस काय हरवलं पण? अयो 2 करोड आहे. मम्मीला बागेमध्ये 2 करोड ठेवलेत. मम्मी बागेमध्ये एवढं पैसे ठेवले का? असं रिटर्न बघून तरी असेल ग, इथंच असेल. बघ नीट, आठव जरा कुठं ठेवलंय कुठं नाही. त्याच्यानंतर
दादा वगैरे गेल्यानंतर मग आम्ही थोडं दोघे बसलो आणि मी भाजी नीट करतो तेव्हा ते पण म्हटले मी पण करू लागतो, कारण त्यांना परत सकाळी लवकर जायचं होतं आणि चहा वगैरे झाला होता, दादा आला त्यामुळे चहा वगैरे केला होता. त्याच्यानंतर भाजी वगैरे निवडत बसलो. तसंच आमचं थोडंसं डिस्कशन वगैरे चालू होतं, काय करायचं काय नाही वगैरे पुढे. महागाई खूप वाढत चालली आहे, मुलांचे शिक्षण वगैरे खूप महाग, म्हणजे शाळेची फी, स्कूलची फी वगैरे खूप वाढत चालली आहे. थोडंसं असं इकडचं तिकडचं त्याच गोष्टीवर डिस्कशन वगैरे चालू होतं. बाकी काही नाही. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे कमेंट करून नक्की सांगा.